ज्या दिवशी व्यक्तीची सद्विवेक बुद्धी संपते त्या दिवशी तो अधोगतीच्या मार्गाला जातो आणि याच्यातून कशा पद्धतीने मोठे मोठे चांगले संसार उद्ध्वस्त होतात हे पाहणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार। आजची जी घटना आहे त्या घटनेमधला जो आरोपी, त्या आरोपीनं जवळजवळ 1 महिना सगळं प्लॅनिंग केलं होतं। म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळं करायचं, कशा पद्धतीनं यायचं, कशा पद्धतीनं जायचं, कशा पद्धतीनं घडवायचं, सगळं प्लॅनिंग करून पोलिसांना कसं फसवायचं, त्यानंतर चकवा कसा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून त्यांनी ही घटना घडवली आणि पोलिसांनी फक्त 24 तासामध्ये या लोकांना, सगळ्या आरोपींना पकडलेलं आहे। तर अशा पद्धतीची ही घटना आज आपल्याला पाहायची आहे। पण तत्पूर्वी पाठीमागे मला अनेक मेसेज आले, त्या मेसेजमध्ये असं म्हटलं गेलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या स्टोरी सांगा। तर मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची की आपलं जे DSD आहे त्या DSD वरती जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली मंडळी तर आहेतच, त्यात काय विशेष नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर जी मराठी मंडळी आहेत, उदाहरणार्थ इंदोरला मराठी आहेत, कर्नाटकमध्ये मराठी आहेत, पश्चिम बंगालमध्ये मराठी आहेत, त्यानंतर हरियाणामध्ये मराठी आहेत, एवढंच नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा काही मराठी माणसं आपली अजूनही आहेत, तिथंही मराठी भाषा बोलली जाते आणि ती मंडळी ही महाराष्ट्रात ते कधी आले पण नाहीयेत, पण तिथं मात्र मराठी बोलली जाते आणि तिथली पण काही मंडळी आहेत की जी आपला DSD पाहतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला बाकीच्या पण, आता भारतामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या किंवा काही गोष्टी अशा असतात की ज्या सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सांगितल्या जातात, तर त्या पण आपल्याला सांगितल्या पाहिजेत। त्यामुळे आता आपण असं नियोजन करूया। आणि अजून एक गोष्ट की फक्त भारतामध्येच आपले मराठी माणसं आहेत अशातला भाग नाही, तर अगदी परदेशामध्ये सुद्धा, पार अगदी दुबईला किंवा त्या USA मध्ये किंवा बाकीच्या बहुतेक देशामध्ये सुद्धा मराठी माणसं आहेत आणि ते सुद्धा हे व्हिडिओ पाहतात आणि त्याच्याबद्दलची एक लिस्ट मी तुम्हाला नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल ते की कशा पद्धतीनं बाहेरची मंडळी सुद्धा हे सगळे व्हिडिओ पाहतायत। त्यामुळे आपल्याला सगळ्या स्टोरी कव्हर करायच्या आहेत आणि म्हणून आता एक स्टोरी ही महाराष्ट्रातली असेल आणि त्यानंतर जी दुसरी स्टोरी ही महाराष्ट्राच्या बाहेरची, मग ती कोणत्या तरी राज्यातली असेल किंवा महाराष्ट्रातली असली तरी पण एक स्टोरी पण तर महाराष्ट्रातली असेल, दुसरी स्टोरी ही महाराष्ट्राच्या बाहेरची असेल, असं काहीतरी नियोजन करून 30 स्टोरी, महिन्याभरातल्या 30 स्टोरींपैकी 15 स्टोरी ह्या महाराष्ट्रातल्या, फक्त महाराष्ट्रातल्या असतील आणि बाकीच्या मग ज्या काही बाहेरच्या असतील त्या असतील, अशा पद्धतीचं एक नियोजन करूया। आणि आत्ता आपण जाऊया आग्र्याला। आग्र्यामधलं शहाजंग आणि त्या ठिकाणची पंचशील कॉलनी आहे आणि त्या ठिकाणी वीरेंद्र कुमार नावाच्या एक 25 वर्षाचे व्यक्ती राहत आहेत आणि हे वीरेंद्र कुमार BSNL मध्ये ज्युनियर टेलिफोन ऑफिसर आहेत, म्हणजे JTO पदावरती ते कार्यरत आहेत। तर या वीरेंद्र कुमारांचे वडील हे सेनेमध्ये होते, सेना म्हणजे भारतीय सेना, आणि ते आता रिटायर झालेले आहेत। त्यानंतर त्यांचा एक भाऊ, तो सुद्धा भारतीय सेनेमध्ये होता आणि तो सुद्धा भारतीय सेनेमध्ये काम करतोय आणि एक दुसरा भाऊ आहे, लहान भाऊ, तो लहान भाऊ हा शिक्षण घेतो आहे आणि अशा पद्धतीचा एक सगळे नोकरीला असणारा आणि अत्यंत सधन आणि संपन्न असणारा हा परिवार आहे आणि या परिवारामधला हा वीरेंद्र जो आहे तो मधला मुलगा आहे आणि याचं लग्न झालंय, त्याची बायको आहे, बायकोचं नाव आहे भावना, त्यानंतर त्याला 2 मुलं आहेत, एकाचं नाव आहे आयुष आणि दुसरं आहे अभि। आणि हा जो वीरेंद्र आहे त्या वीरेंद्राचा जो लहान भाऊ आहे त्याचं शिक्षण चाललंय, तो कधी कधी यांच्याकडे येत असतो। तर अशा पद्धतीचा यांचा हा परिवार आहे, यांचा हा संसार आहे आणि 3 वर्षापूर्वी या वीरेंद्रची बदली ही आग्र्यामध्ये झालेली आहे आणि आता दोघंही नवरा बायको, त्यांची मुलं ही त्या ठिकाणी राहत आहेत। तर हा जिथं राहतोय, वीरेंद्र कुमार ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणापासूनच काही अंतरावरती अशोक विहार म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी या वीरेंद्रचे वडील जे रिटायर झालेले आहेत ते तिथं राहत आहेत। आणि हा वीरेंद्र काय करतो, सकाळी कामावरती जाताना घरातून डबा बनवतो आणि तो घेऊन आपल्या वडिलांना देतो आणि त्यानंतर तो कामावरती जातो। अशा पद्धतीनं यांचं हे कालचक्र चाललं होतं, अशा पद्धतीनं यांचं हे घटनाचक्र चाललेलं होतं। आता तारीख आहे 4-5 जानेवारीच्या मध्यरात्रीची, वेळ साधारणपणे 1 वाजताची आहे आणि हा जो वीरेंद्र आहे त्या वीरेंद्रला कोणाचा तरी फोन येतो आणि एवढ्या रात्री फोन आलाय, बायको जागी होते, पती तर जागा होतो आणि तो फोन उचलतो।
तर पलीकडून कोणीतरी माणूस अत्यंत तावातावाने रागारागाने बोलतोय आणि काहीतरी पैशाची मागणी करतोय. आता इथं हा जो वीरेंद्र आहे तो घामाघूम झालेला आहे, घाबरलेला आहे. आणि बायकोनं विचारलं काय झालं, तर मग त्यानं सांगितलं, म्हटला की तो जो पलीकडला आहे तो 10,000 रुपये आत्ताच्या आत्ता मागतोय. आता रात्रीच्या 1 वाजलेत, पलीकडला माणूस 10,000 रुपये मागतोय आणि घरामध्ये यांच्या कॅश होती 7,000ची. त्यानंतर मग बायकोनं ती कॅश त्यांना दिली आणि म्हटले ते काय असेल ते विषय क्लिअर करा. त्यानंतर मग यानं ती 7,000ची कॅश घेतलेली आहे आणि तो घराच्या बाहेर पडलेला आहे. तिथं गेल्यानंतर आता बाहेर गेलाय आणि बायकोला वाटलं आता बाहेर कोणीतरी उभा असेल, बाहेर देतील कॅश आणि माघारी येतील. पण रात्रीच्या 12, 1 झाले, 2 झाले, तरी पण काय ह्या माणसाचा फोन स्विच ऑफ झालेला आहे, बंद झालेला आहे आणि आता काहीच कॉन्टॅक्ट होई नाही. आता ही बायको घाबरली, तर तिला काही कळना की आता पती तर बाहेर गेलाय, एवढ्या रात्रीचा गेलाय आणि आता करायचं काय. म्हणून तिनं काय केलं, तिचा दीर आहे, त्याचं नाव आहे सुशील, त्या सुशीलला फोन लावला आणि सांगितलं असं असं आहे, यांना फोन आला होता आणि 7,000 रुपये घेऊन गेलेत आणि आता काय करावं मला सुचत नाही, त्यांचा फोन लागत नाहीये आणि मी एकटीच आहे, मुलं झोपलेली आहेत आणि मी घाबरले, मला काय म्हणजे काहीच कळलं नाही. म्हटले काय करू मी. त्यानंतर मग हा सुशील त्याच्या मुलाला घेऊन त्यांच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर मग तिला विचारलं नक्की काय झालं, काय ती घाबरलेली होती आणि मग तिनं सांगितलं असं असं झालं. नंतर मग त्या सुशीलनं त्याची गाडी होती ती गाडी काढली आणि तो आता त्या वीरेंद्रला शोधायला सुरुवात केली. त्याने आजूबाजूला सगळीकडे बघितलं वीरेंद्र सापडतोय का म्हणून. आणि हे शोधत असताना साधारणपणे 2-3 तास झालेले आहेत आणि आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत. आणि त्यावेळेस त्या ठिकाणचं एक दीप इंटर कॉलेज नावाचं एक कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या मोकळ्या जागेवरती त्यांना काहीतरी पडलेलं दिसलं आणि म्हणून हे म्हणजे बापलेख म्हणजे त्याचा भाऊ आणि त्याचा मुलगा अशा पद्धतीनं तिथं पोहोचलेत आणि त्यांनी बघितलं की वीरेंद्र त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. हे पाहिल्यानंतर मग त्यांनी त्याला आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं. दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. डॉक्टरांनी सांगितलं की याचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर मग डॉक्टरांनी पोलिसांना फोन केलेला आहे, पोलीस आलेले आहेत त्या ठिकाणी. आता प्रथमदर्शनी ही केस जर पाहिली तर वाटत होतं की कोणीतरी गाडी आलेली आहे आणि या गाडीनं याला धडक दिली आणि याला याच्यामध्ये मारलेलं आहे असं प्रथमदर्शनी वाटत होतं. तर आता बॉडी तिथं होती, डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केलेली आहे आणि मग पोलिसांनी डॉक्टरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये. तर ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि डॉक्टरांकडून काही माहिती मिळाली त्या आधारे पहिली गोष्ट कळली की याचा मृत्यू हा हिट अँड रनमध्ये झालेला नाही, तर याचा श्वास गुदमरून मृत्यू झालेला आहे, याचा गळा आवळण्यात आला होता. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, याला मारल्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी घालण्यात आली होती. म्हणजे या 2 गोष्टी पोलिसांना कळाल्या आणि आता पोलिसांच्या तपासाला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये पोलिसांनी पहिल्यांदा त्याच्या घरी गेले, घटनास्थळी गेले, त्या ठिकाणची तपासणी केली, त्या ठिकाणचा पंचनामा केलेला आहे. आता ह्या सगळ्यामध्ये पोलिसांना पहिला संशय कोणाला असेल तर तो आहे त्याच्या बायकोवरती. कारण प्रथमदर्शनी हेच दिसत होतं की बायकोनं जे सांगितलं त्याच आधारे या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. घरामध्ये बायकोच एकटी होती आणि बाकीचं कोणी काही साक्षीदार किंवा बाकीचं कोणी नव्हतं आणि त्यामुळे संशय आला पोलिसांना बायकोचा. आणि म्हणून बायकोला विचारलं की बाबा हे प्रकरण परत सांग, कसं घडलं होतं. त्यावेळेस बायकोनं सांगितलं बाबा की 1 वाजता फोन आला आणि मग ते घराच्या बाहेर पडले, असं असं झालं, नंतर फोन स्विच ऑफ झाला वगैरे वगैरे. मग पोलिसांनी तिनं जे सांगितलं ते क्रॉस चेकिंग केलं की बाबा 1 वाजता याला फोन आला होता का, तर पोलिसांना कळलं याला फोन आला होता. त्यानंतर हा घराच्या बाहेर पडला होता का, तर पोलिसांना कळलं की हा घराच्या बाहेर सुद्धा पडला होता. आणि ज्या ठिकाणी हा पोहोचलाय म्हणजे ज्या ठिकाणी याचा मृतदेह पडला होता त्या ठिकाणी याचा फोन स्विच ऑफ झालेला आहे. म्हणजे बायकोनं जे सांगितलं ते 100% खरं होतं, तंतोतंत जुळत होतं. आणि त्यामुळे आता पोलिसांच्या समोर अनेक प्रश्न होते आणि त्यातला महत्त्वाचा प्रश्न होता की रात्री 1 वाजता हा वीरेंद्र कोणाला भेटायला गेला. दुसरं की हाला जर 10,000 रुपये कोणीतरी मागतायत तर 10,000साठी 5,000साठी अशा पद्धतीनं याचा खून होणं ही गोष्ट पोलिसांना पटणारी नव्हती. कारण हे जे कुटुंब आहे ते कुटुंब हे लखपती कुटुंब होतं आणि त्यांना पैशाची तशी काही कमी नव्हती आणि 5-10 हजार रुपयासाठी तर ते पुढं मागं पाहणारे नव्हते. त्यामुळे हे सुद्धा पोलिसांना पचत नव्हतं की 10,000 5,000 10,000साठी याला मारण्यात आले. त्यानंतर ज्यावेळेस कुटुंबियांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा माणूस रात्रीच्या
रात्रीच्या 1-1:30 वाजता किंवा कधीही एकटा घराबाहेर पडेल अशा पद्धतीचा नाही, त्यामुळे तो घराबाहेर असा पडूच शकत नाही, त्यामुळे इथंही कुठेतरी पाणी मुरतंय. त्यानंतर पोलिसांना ज्यावेळेस पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला डॉक्टरांकडून, त्यावेळेस गुदमारल्यामुळे मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं. आता पोलीस विचार करतात की याला मारायचं, ज्याने कोणी मारलं त्या व्यक्तीला मारायचंच होतं, मग त्यानं गुदमरून ह्याचा मृत्यू झाला, आता एकदा तर मेला हा, मग त्याला गाडीनं धडकायची गरज काय होती, याच्या अंगावरून गाडी घालवण्याची गरज काय होती. तर हे सगळे प्रश्न जे होते ते पोलिसांच्या समोर होते. आणि असा कोण याचा शत्रू आहे, असा कोण याचा विरोधक आहे की जो याला अशा पद्धतीनं 2-2 वेळा मारण्याचा प्रयत्न करतोय. तर याचा आता शोध पोलीस करतायत. आता पोलिसांनी काय केलं, अगोदर आता बाकी सगळ्यांची चर्चा वगैरे तर चालूच होत्या, दुसऱ्या बाजूला याला जो फोन आला होता रात्रीचा त्या फोनला ट्रेस करायला सुरुवात केली. आणि मग त्यांना त्या फोन नंबरवरून ज्याचा फोन आहे त्याचं नाव आणि पत्ता कळला आणि पोलीस त्या नाव पत्त्यावरती पोहोचले. त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं की ज्याचं हे नाव आणि पत्ता आहे तो माणूस हा वेगळाच कोणीतरी आहे, म्हणजे चुकीच्या नावावरती दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावरती हे सिम कार्ड घेण्यात आलं होतं, मोबाईल नंबर घेण्यात आला होता. आणि जोपर्यंत ही घटना घडली, म्हणजे काही 15 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, महिनाभर जे काही ह्यांचं प्लॅनिंग चाललं होतं तेवढ्या पुरताच हा फोन ॲक्टिव्ह होता. त्यानंतर आणि त्याच्या अगोदर हा फोन नंबर बंद झालेला होता. आता बघा, फिरून शेवटी पोलीस त्याच ठिकाणी पोहोचले. पण पोलिसांनी हार नाही मानलेली. पोलिसांनी आता जो नंबर ॲक्टिव्ह काही काळापुरता होता त्या नंबरच्या संलग्न नंबर कोण होते, त्या नंबरच्या बरोबर ते ॲक्टिव्ह नंबर कोणते होते, त्या नंबरचं लोकेशन कोणतं होतं आणि त्या लोकेशनला बाकीचे कोणते कोणते नंबर ॲक्टिव्ह होते, अशा पद्धतीच्या बाकीच्या डिटेल्स काढायला सुरुवात केली. आणि त्याच्यामधून पोलिसांच्या समोर एक नाव आलं, ते होतं कपिल. आता हा जो कपिल आहे तो दिल्लीमधलं नगर निगम आहे आणि त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर या पदावरती कार्यरत असणारा एक तरुण आहे. त्याचं नाव समोर आलं. आणि दुसरं एक नाव समोर आलं, ते होतं मनीष. हा जो मनीष आहे तो मनीष ह्या कपिलच्या रूममध्ये राहणार आहे आणि याचं बीटेक झालेलं आहे आणि हा आता स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे. आता या 2 तरुणांची नावं समोर आली. पोलिसांनी यांना उचलल्यानंतर आत नेलंय आणि त्यांना विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांच्या समोर हे तुटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच याला मारले. पण आता का मारलं, कशासाठी मारलं आणि ही घटना नक्की काय घडली होती आणि कशी घडली होती. तर साधारणपणे 2 वर्षापूर्वीचा काळ आहे आणि कपिल, हा जो कपिल आहे तो कपिल हा एका लग्नाला गेला होता. आता लग्नामध्ये मस्त नटून खटून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला एक महिला भेटली. आता तिच्याबरोबर काय होतं, ज्यावेळेस एखादी व्यक्ती लग्नाला जाते किंवा कुठेतरी बाहेर जाते आणि त्यावेळेस कधी कधी काय होतं की बाबा शेजारी ती महिला बसलेली आहे आणि तिच्या शेजारीच तो तरुण बसलेला आहे आणि बोलता बोलता विषय निघतो, बोलता बोलता ते एकमेकांबद्दलचे बोलत असतात. तिथं ओळख झाली किंवा जेवण करताना जेवायला गेलेत आणि मग हिला काहीतरी कमी पडलं, मग हिने सांगितलं तुम्ही येताना असाल तर हे घेऊन या वगैरे, म्हणजे कुठल्या तरी कारणाने यांची त्या लग्नामध्ये ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर मग ह्याला विचारलं की बाबा तुम्ही काय काम करता, तर मग त्यानं सांगितलं की म्हटलं मी नगर निगममध्ये आहे, ज्युनियर इंजिनियर आहे वगैरे, ह्यानं स्वतःची ओळख सांगितली. त्यानंतर मग हिने पण सांगितलं की माझा पती आहे तो BSNL कंपनीमध्ये कामाला आहे आणि ही सगळी एकमेकांची माहिती त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि आता त्या महिलेचं नाव होतं भावना आणि ही भावना ही या वीरेंद्रची बायको होती. आणि तो जो कपिल आहे त्या कपिलनं सांगितलं, म्हटलं की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याच ठिकाणी अशोकनगर जे आहे ना, तर त्या अशोकनगरमध्ये आम्ही सुद्धा राहतो आणि मी काय करतो, आता मी आहे दिल्लीला आणि मी शनिवारी आणि रविवारी तिकडे येतो. अशा पद्धतीची त्यांची चर्चा झाली, बोलाचाली झाली आणि त्यानंतर मग लग्न झालं आणि ते त्यांच्या घरी निघून गेले. आता हा कपिल आला आपल्या रूमवरती आल्यानंतर त्या कपिलमध्ये काहीतरी अंतर्बाह्य बदल वगैरे वगैरे असं काहीतरी पहिला प्यार वगैरे असलं काहीतरी म्हणतात, तसं काहीतरी झालं त्याचं. आता तो रूमवरचा मित्र होता मनीष. त्या मनीषनं विचारलं, म्हटलं काय रे बाबा तुझ्यामध्ये बदल झाल्यासारखा वाटतोय किंवा तू आता जरा थोडंसं वेंधळल्यासारखा, हे काय नक्की. तर मग त्यानं सांगितलं, म्हटलं मी आता प्रेमात पडलोय. आणि मग त्यानं ते सांगितलं की बाबा अशी भावना होती आणि मग त्या भावनेला
तिच्याबद्दलचं मला त्याला काय वाटतं ते त्याने तिथं नमूद केलं की बाबा असं असं त्याच्या मनातल्या भावना. मग ह्याने सांगितलं की ती भावना कोण आहे, तर मग त्याने सांगितलं की तो जो कामाला आहे त्याची बायको आहे. त्यानंतर मग तिला 2 मुलं आहेत. त्यानंतर तिच्या पती, 2 मुलं, हा सगळा संसार चाललेला आहे. आणि त्या मनीषने विचारलं तिचं वय किती आहे रे, तर त्याने सांगितलं मला 40पेक्षा जास्त असेल. अरे म्हटला मग ती आता आंटी झाली आणि तू वेडा आहेस का म्हटला, तू 28-29 वर्षाचा आहेस आणि ती आता 40 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे आणि हा काही जोडा जमू शकत नाही आणि तो असलं प्रेमाचं ह्याचं त्याच्या भानगडीत काय पडू नको. ह्याने सांगितलं नाही नाही म्हटला, तिचं ते हसणं ते त्यांच्या भाषेमध्ये बरं का, तिचं ते हसणं, तिचं ते बोलणं आणि मी घायाळ झालो, मी फिदा झालो, मी असं झालो, मी तसं झालो, अशा पद्धतीनं तो त्या मित्राला सांगायला लागला. आता याला वाटलं ठीक आहे बाबा तेवढ्यापुरतं हे असेल, पण नाही, हा इतका सिरियस झाला त्याच्यामध्ये की ह्यानं म्हटलं की नाही आता आपल्याला ती नक्की कुठं राहते, काय राहते, तिचा पत्ता काय आहे, सगळं शोधायचं आहे. आणि बघा आता ह्या बाजूला हा जो कपिल आहे तो कपिल तिच्यासाठी पूर्ण वेडा झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ही जी भावना आहे ती भावना सुद्धा त्याच्यासाठी वेडी झालेली आहे आणि त्याची जशी स्थिती झाली होती तशीच स्थिती अशी झालेली आहे, हिची झाली आणि ही सुद्धा त्याच पद्धतीनं घायाळ झाली. आता या कपिलनं काय केलंय, एक तर त्याला एक्झॅक्टली पत्ता माहीत नव्हता, त्याला हे माहीत होतं की ती बाबा ह्या नगरमध्ये राहते, असं हे सगळं माहीत होतं, पण एक्झॅक्ट ह्या घरामध्ये या रूममध्ये असा पत्ता माहीत नव्हता. मग यानं काय केलं, शनिवारी रविवारी आला की तो त्या परिसरामध्ये फिरायचा आणि ती कुठं दिसते का याच्यासाठी तो तिचा शोध घेत होता. म्हणजे बघा तो तिच्यासाठी किती वेडा झाला होता. आणि त्यानंतर त्यानं मग तिचा पत्ता मिळवला, तिचं संपूर्ण नाव मिळवलं, त्याच्यावरून मग फेसबुकला गेला, फेसबुकवरून तिला रिक्वेस्ट पाठवली. आता या गोष्टीची ती सुद्धा वाटच बघत होती. त्यानंतर मग हिनं ते पटकन एक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर मग त्यांचं ते सुरू झालं. मग ते एकमेकांना फोटो पाठवले, मेसेज पाठवले आणि मग हळूहळू मग लाडीगोडी यांची त्या फेसबुकवरून सुरू झाली. फोन नंबर एकमेकांना गेले, त्यानंतर फोनवरती बोलणं सुरू झालं, नंतर मग भेटाभेटी सुरू झाल्या आणि मग ते गुलुगुलू टाईपचं जे प्रेम असतं ना तसल्या पद्धतीचं प्रेम. म्हणजे अक्षरशः ते गुलुगुलू टाईपचं प्रेम म्हणजे कसं, या तो कावळा किती सुंदर आहे, झालं बाबा हा पण म्हणणार हा खरंच कावळा किती सुंदर आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे गुलुगुलू प्रेम, कुठल्या तरी फालतू जोकवरती सुद्धा खिदी हसणारं, अशा पद्धतीचं यांचं हे सुरू झालं. आणि मग हे किती सुंदर दिसतं, ते किती सुंदर दिसतं, एकमेकांना कशा पद्धती, मग ते भेटायला जाताना अगदी भरपूर मेकअप करून जाणार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी यांच्या सुरू झाल्या. आणि आता ह्यांचं हे जे काही ह्याला अफेअर म्हणा किंवा यांचं लफडं म्हणा हे इतकं तगडं झालं की आता दोघांनाही एकमेकांच्या शिवाय करमत नव्हतं आणि रात्रंदिवस दोघंही एकमेकांचाच विचार करत होते. अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं. नवरा कामाला जायचा आणि तो कामाला गेला की ह्यांचं इकडं दुसरं काम चालू व्हायचं. अशा पद्धतीनं आता हा जो कपिल आहे तो कपिल एका सरकारी नोकरीमध्ये आहे कामाला, म्हणजे तो पण चांगल्या ठिकाणी कामाला आहे, पण आता त्याचं लक्ष फक्त हिच्यावरती आणि हिचं लक्ष त्याच्यावरती आहे. आणि हे सगळं चाललेलं पण हे किती दिवस लपून राहतं, कधी ना कधीतरी बाहेर येतं. त्या पद्धतीनं आता त्या वीरेंद्रला ह्या गोष्टी कळायला लागल्या होत्या. आणि कारण सारख्या गोष्टी घडत असतील तर आणि ह्या गोष्टी लपून राहत नसतात. आणि मग घरामध्ये वादावादी सुरू झालेली आहे, भांडणं सुरू झालेली आहेत. आता इकडं म्हणजे ही जी भावना आहे त्या भावनेचं आणि तिच्या पतीचं यांच्यामध्ये वाद होत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला हा जो कपिल आहे त्या कपिलच्या लग्नाची तयारी चाललेली आहे. कारण कपिल तरुण आहे, सरकारी नोकरीला आहे आणि दिसायला चांगला आहे. आणि त्यामुळे आता घरचे अगदी म्हणजे आता आपल्या मुलाला एक चांगली मुलगी बघायची, त्याचं लग्न करायचं वगैरे याच्यासाठीचे प्रयत्न चाललेत. आणि कपिलनं घरातल्या लोकांना विरोध केलेला आहे आणि तो सांगतोय की मी लग्न करणार नाही. आता घरच्यांना प्रश्न पडलाय की हा लग्न का करणार नाही. त्यावेळेस मग घरच्यांनी त्याचा जो मित्र आहे मनीष, मग त्याला विचारलं बाबा हे नक्की काय विषय आहे. आता मनीषला ती गोष्ट सांगता येईना, पण मनीषच्या ही गोष्ट लक्षात की बाबा हा त्या भावनेसाठी लग्न करत नव्हता आणि तिच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता. मग ह्या मनीषनं त्याला सांगितलं की बाबा
तिचं लग्न झालंय, तिचं सगळं 2 मुलं आहेत, तिचा पती आहे, सगळं चांगलं चाललंय तिचं. आता तुझं लग्न होईल, तुला चांगली पत्नी मिळेल, तुझाही सुखाचा संसार होईल, त्यामुळे आता तिचा नाद सोड. पण हा काय तिचा नाद सोडायला तयार होईना. उलट हा तिच्या पाठीमागं लागला आणि तिला म्हटला की तू पण आता तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे आणि माझ्याबरोबर ती लग्न कर, आपण लग्न करू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ती पण म्हणते मी पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि मग त्याच्यामुळे मग आता यांनी काय प्लॅन करायचं ते चाललं होतं. त्यावेळेस आता ही जी बायको आहे, ही जी भावना आहे, ती भावना विचार करते की माझ्या नवऱ्यापासून मी घटस्फोट घेणार, कोणत्या कारणानं घेणार? मला घटस्फोट पाहिजे आणि त्यानं दिला, असं सहज होईल का? नाही होणार. त्याला मला कोर्टामध्ये कारण दाखवावं लागेल की बाबा मला या कारणासाठी घटस्फोट पाहिजे. आणि माझा नवरा माझा छळ करतो, बिलकुल नाही. मला मारतो, बिलकुल नाही. माझ्याशी वाद घालतो, बिलकुल नाही. बरं नवऱ्याचं कुठं बाहेर काय आहे, बिलकुल नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल निगेटिव्ह असं कुठलीच गोष्ट नाही. मग असं असताना मी कोर्टामध्ये काय सांगणार की मला घटस्फोट पाहिजे मग हे. आणि मग जर मी तसा घटस्फोट मागितला तर मग मला याची संपत्ती मिळणार नाही. आणि जर संपत्ती मिळणार नाही तर मग काय उपयोग नाही ना. आता इतक्या वर्ष याच्यावर संसार केलाय म्हणजे याची संपत्तीतला अर्धा वाटा तरी मिळाला पाहिजे. आणि कसं असतं, एका बाजूला मला त्या नवऱ्याची संपत्ती पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुझं प्रेम म्हणजे याराचं प्रेम पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला मधला मार्ग स्वीकारला पाहिजे. आणि मग यांनी सुरू केलं की मधला मार्ग नक्की काय स्वीकारायचा. आणि मग प्लॅन झाला त्या वीरेंद्रला संपवायचं, त्याला मारून टाकायचं. आता याच्यासाठी यांनी प्लॅन करताना असं केलं की आपल्याला आपलं प्रेम सफल करायचं आहे आणि आपण जे काही करणार आहोत त्याच्यामध्ये पकडले जाणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि त्याच्यासाठी मग त्यांनी अनेक प्लॅन केलेत. आणि या प्लॅनप्रमाणे पहिली गोष्ट त्यांनी केली की बाबा पोलीस काय करतात, तुमचा CDR काढतात, मोबाईल चेक करतात, लोकेशन चेक करतात, त्यामुळं पोलिसांना हे कळलं नाही पाहिजे. याच्यासाठी सुद्धा त्यांनी महिनाभर अगोदर सगळं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. फोन कधी बंद ठेवायचे, कुठं बंद ठेवायचे, काय करायचं, दुसऱ्याच्या नावाने सिम वापरायचं, म्हणजे एवढं सगळं डीपमध्ये अगदी प्लॅनिंग केलेलं आहे ह्यांनी. त्याचबरोबर आता ह्यांचा प्लॅन असा झाला की रात्रीच्या वेळी घरी जायचं. म्हणजे रात्रीच्या वेळी ह्यानं काय केलं, त्याचा मित्र जो मनीष आहे त्या मनीषला सुद्धा बरोबर ते घेतले. आणि रात्रीच्या वेळी मनीष आणि हा कपिल हे दोघं जण दिल्लीवरून निघणार. आता बघा हे काय होतंय, हा कामाला होता, कपिल दिल्लीमध्ये कामाला होता आणि ही जी राहत होती ती राहत होती आग्र्याला. मग आता कपिल रात्रीचं दिल्लीवरून आग्र्याला जाणार गाडीमध्ये, त्यांचे फोन बिन बंद ठेवणार, सगळं प्लॅन करून केलेलं बरं का. आणि तिथं गेल्यानंतर रात्रीच्या 12च्या आसपास घरामध्ये शिरणार, नवरा झोपलेला असणार. मग त्या ठिकाणी जायचं, त्या नवऱ्याला मारून टाकायचं, त्याचा गळा दाबायचा. आता 2-3 जण आहेत, म्हणजे बायको आहे आणि हे 2 जण 3 जण आहेत, त्यामुळे त्याला तिथं मारायचं. मुलांना दुसऱ्या रूममध्ये झोपवायला तिला अगोदरच सांगितलं होतं. आणि त्याला मारल्यानंतर मग त्याला बाहेर आणायचा आणि बाहेर आणून त्याला एखाद्या 4 व्हीलरनं धडक द्यायची आणि त्याला तिथं संपवायचा, मारायचा, जेणेकरून पाहणाऱ्यांना किंवा पोलिसांना असं वाटेल की याचा मृत्यू हा अपघातामध्ये झालेला आहे आणि हिट अँड रनची केस आहे असं वाटेल, अशा पद्धतीचं प्लॅन करायचं. हा एक प्लॅन झाला. दुसरा प्लॅन असा होता यांचा की काय करायचं, आता ह्याला मारल्यानंतर ह्याच्या फोनवरती जो नवीन सिम कार्ड घेतलेला आहे त्या सिम कार्डनं बाहेरून फोन करायचा रात्रीच्या 1 वाजता. आता फोन आला की मग तो फोन हीच उचलणार, कोण, भावना उचलणार. आणि उचलून तो फोन घेऊन ती चालत चालत घटनास्थळापर्यंत येणार आणि घटनास्थळी तो फोन टाकणार आणि तिथं फोन स्विच ऑफ करणार. आणि हे स्विच ऑफ झालं की मग सांगायला काय सापडेल की बाबा याला रात्रीच्या 1 वाजता फोन आला आणि म्हणून तो फोनवरती बोलत बोलत तिथपर्यंत गेला आणि तिथं गेल्यानंतर कुणीतरी त्याला मारलं आणि तिथं फोन स्विच ऑफ झाला. असं सगळं तगडं प्लॅन केला. त्याप्रमाणे हे रात्रीचे तिथं आले, 12 वाजता तिथं आले, घरात गेले, पती झोपलेला होता. मग त्याला त्या ठिकाणी त्या उशीनं दाबला, त्याला श्वास बंद केला, त्या बायकोनं त्याचे पाय पकडलेत आणि ह्या दोघांनी त्याच्या तोंडावरती उशी ठेवून त्याला संपवला. त्याच्यानंतर मग त्याची डेड बॉडी त्यांनी त्यांच्या कारमध्ये टाकली. कारमध्ये टाकून तिकडे जवळचं कॉलेज होतं अर्धा किलोमीटर अंतरावरती, त्या कॉलेजच्या पटांगणात नेलंय आणि त्याच्या अंगावरून ह्यांची जी कार आहे ती कार अनेक वेळा घालवली, जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे, पोलिसांना वाटलं पाहिजे की याला कारनं धडक दिली. आणि मग ते
दोघंजण दिल्लीला निघून गेलेत. असं तगडं प्लॅनिंग केलं होतं. यांना वाटत होतं आम्हाला आता कोणी पकडूच शकत नाही, आम्ही पोलिसांना गुंगारा देऊ शकतो. पण पोलीस यांचे बाप निघाले आणि पोलिसांनी फक्त 24 तासामध्ये या तिघांनाही पकडलं होतं. आणि जी बायको इतक्या वेळ रडत होती आणि ओरडत होती तिला पकडलंय, ह्या दोघांनाही पकडलंय. आणि आता बघा या सगळ्या गोष्टीचा सारांश काय आहे तर एका पत्नीनं म्हणजे असं घर होतं, असा संसार होता ज्याच्यामध्ये तिला पैसा कमी नव्हता, मुलं बाळं होती, सगळं संपन्न होतं, सगळं सुखाचं होतं बरं का, काहीच कमी नव्हतं तिला. तिनं आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी आपल्या पतीला संपवलंय आणि आपल्या 2 मुलांना अनाथ बनवलेलं आहे आणि स्वतःचंही आयुष्य आता तिनं बर्बाद करून घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा जो कपिल आहे तो कपिल हा एका सरकारी नोकरीमध्ये होता, चांगल्या पदावरती कामाला होता आणि त्यानं स्वतःचं जे लग्न होणार होतं, त्याचं सुखाने संसार होणार होता, हे सगळं यानं या बाईसाठी बर्बाद केलं, स्वतःलाही बर्बाद केलं, स्वतःचं आयुष्यसुद्धा बर्बाद केलं. आणि यामध्ये हा मनीष नावाचा एक अत्यंत मूर्ख माणूस निघाला की ज्याचं काय देणं ना घेणं, पण ते म्हणजे गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं, तशा पद्धतीनं हे मनीषचं झालंय. हा मनीष बीटेक झालेला आहे आणि त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी चालली, कुठला तरी ऑफिसर होण्याचं त्याचं स्वप्न आहे. आणि हा प्राणी या कपिलला त्यानं मदत केली आणि त्याचं स्वतःचं करिअर बर्बाद झालंय आणि ते सुद्धा आता तुरुंगामध्ये आहे. अशा पद्धतीनं या लोकांनी चुकीचा विचार करून आणि चुकीचे संबंध ठेवून स्वतःचं आणि स्वतःच्या परिवाराचं आयुष्य बर्बाद केलंय आणि 2 निष्पाप बाळांना अनाथ बनवलेलं आहे. तर ही होती अशी घटना. आता या घटनेच्या पाठीमागं एक प्रश्न निर्माण होतो, तो आहे की ही भावना अशी का वागली, अशी कोणती गोष्ट होती की जेणेकरून तिला अशा पद्धतीनं तिचं पाऊल उलटं पडलं, वाकडं पडलं, चुकीचं पडलं होतं. तर आता याच्यावरती मी जास्त डिटेल्स बोलत नाही कारण व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे. मला फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की घर बांधणी करताना त्या ठिकाणी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असतं सिमेंट, दुसरं असतं वाळू आणि तिसरं असतं विटा. तुम्ही इंटेरियर कितीही चांगलं केलं, किती लाखाचं असलं, करोडोचं असलं, त्याला काहीही अर्थ नाही. तर वाळू, विटा आणि सिमेंट महत्त्वाचं असतं. ते जर चांगल्या प्रमाणात असेल तर मात्र घर तुमचं चांगलं राहू शकतं. त्याचप्रमाणे पती आणि पत्नी यांचा जो संसार आहे त्या संसारामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातला एक आहे पैसा, दुसरं आहे प्रेम, प्रेम म्हणजे एकमेकांबद्दलचा विश्वास, एकमेकांबद्दलचा आदर, आणि तिसरं आहे या दोघांच्यामध्ये असलेले संबंध, म्हणजे दिवसाचे संबंध आणि रात्रीचे संबंध, या दोनही संबंधांचा विचार. आणि या 3 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट कमी पडली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये दरार निर्माण होऊ शकते, दरी निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे पतीनं आणि पत्नीनं या दोघांनीही या गोष्टीचा विचार करून एकमेकांना मदत करावी, एकमेकांना सहकार्य करावं. आणि पैसा, प्रेम आणि संबंध याच्यामध्ये कुठंही आपण आपल्या जोडीदाराच्या बाबतीत कमी पडणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यावी. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.